स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम राबवून 535 मोबाईल फोन जप्त केले, ज्यांची एकूण किंमत 1,02,00,000 रुपयांपेक्षा जास्त आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै 2025 पासून विशेष मोबाईल रिकव्हरी टीम कार्यरत आहे। एका विशेष कार्यक्रमादरम्यान हे मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले। त्यानंतर नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले। याआधीही सप्टेंबर 2025 मध्ये पोलिसांनी 603 मोबाईल परत केले आहे। मोबाईल चोरीनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाते। पोलिसांनी तपास करून मोबाईल जप्त करून परत केले। यावर मोबाईल मालकाने आनंद व्यक्त केला। जगन्नाथ माळी तर जेव्हा मी कंप्लेंट करायला मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो, त्यावेळेस तेथील जे पोलीस स्टेशनमधले जे सहकारी होते किंवा कर्मचारी होते, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यांनी कॉन्फिडन्सने सांगितलं होतं की 2 महिन्यात तुमचा मोबाईल आम्ही शोधून देऊ। परंतु आम्हाला तो एक प्रकारचं निगेटिव्ह माइंड माझ्या मिसेसच्या असल्यामुळे, ते निगेटिव्ह असल्यामुळे ते आम्हाला विश्वास वाटत नव्हता। परंतु जेव्हा काल त्यांचा फोन आला त्यावेळेस आम्हाला खरोखरच पोलीस स्टेशन म्हणजे त्यांनी लोकांसाठी खूप सहकार्य केलं आणि बरेच मोबाईल शोधून दिले आणि आता खरोखरच पोलीस स्टेशन हे चांगल्यापैकी सहकार्य केले आणि खरंच आम्हाला पोलीस स्टेशनविषयी खूप अभिमान वाटतो आणि मोबाईल इतक्या लोकांचे मोबाईल शोधून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे फार फार आभारी आहेत। आणि असं सहकार्य पोलीस स्टेशनकडून जर केलं तर लोकांच्या अधिक आशा निर्माण होतील की खरोखरच पोलीस स्टेशन म्हणजे एक लोकांसाठी अतिशय चांगल्यापैकी काम करणारे असे कर्मचारी किंवा पोलीस स्टेशनचे सहकारी आहेत। त्यामुळे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो। मोबाईल चोरीसह चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे। याची चौकशी करून सोन्याचे दागिने परत करण्याची मागणी होत आहे। न्यूज ब्युरो, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।